तर आज आपण ओला नारळ आणि रव्यापासून तिरंगा बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे। ही बर्फी बनवताना इथे आपल्याला कुठलाही पाक बनवण्याची गरज नाही। पाण्याचा एक थेंबही न वापरता ही बर्फी बनवलेली आहे, त्यामुळे टिकायलाही खूप जास्त दिवस टिकते आणि चवीला म्हणाल तर मिठाईच्या दुकानामध्ये भेटते अगदी तशीच बनवून तयार होते। आणि महत्त्वाचं म्हणजे ही बर्फी तुम्हाला जर 3 कलर मध्ये बनवायची नसेल तर एकाच कलर मध्ये सुद्धा बनवू शकता। आणि नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनला सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। ओला नारळ आणि रव्यापासून बनवलेली आहे, त्यामुळे चवीला अप्रतिम अशी लागते। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सर्वात आधी इथे मी कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तूप घातलेला आहे। पोहे खायच्या चमच्याने एक 3 चमचे तुम्ही इथे तूप घालू शकता। तूप छान गरम करून घ्यायचं आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये इथे आपल्याला 1 कप भरून बारीक रवा घालायचा आहे। तर रवा इथे आपल्याला बारीकच घालायचा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता। तर रवा इथे आपल्याला अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। याचा कलर न बदलू देता अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। रवा जर कमी भाजला तर तो पोटाला बाधू शकतो, त्यासाठी अगदी परफेक्ट असा 4 ते 5 मिनिटे इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे। गॅसची फ्लेम जर मोठी केली तर रव्याचा हा कलर चेंज होऊ शकतो। तर इथे मला रवा भाजता भाजता एक 5 मिनिटे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता रवा छान असा फुललेला आहे, म्हणजे इथे आपला रवा छान असा भाजलेला आहे। रवा भाजला का नाही हे ओळखण्याची आणखीन एक पद्धत, ती म्हणजे रवा भाजल्यानंतर याचा सुगंध हा घरभर पसरतो। यावरूनच समजायचं की इथे आपला रवा अगदी छान असा भाजलेला आहे। रवा अगदी व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये मी अर्धा कप ओल्या नारळाचा चव घातलेला आहे। ओला नारळ घेताना त्याच्यावरचा काळपट भाग काढून मिक्सरला हा बारीक करून घेतला आणि त्यानंतर यामध्ये ॲड करायचा आहे। रवा छान भाजल्यानंतरच ॲड करायचं, म्हणजे त्यासोबतच खोबर देखील छान असं भाजलं जातं। खोबर भाजल्यानंतर रवा हा थोडासा ओलसर होतो, तर हा रवा परत एकदा अगदी मोकळा सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच भाजून घ्यायचं आहे। अगदी कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटे तुम्हाला इथे लागू शकतात। आणि तुम्ही बघू शकाल ओला नारळ घातलं तेव्हा हे मिश्रण छान असं ओलसर झालं होतं आणि आता हे अगदी मोकळं आणि सुटसुटीत झालंय, म्हणजे खोबरं देखील इथे आपलं छान असं भाजून झालेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे। 1 कप रवा घेतला होता, अर्धा कप ओल्या नारळाचा चव आणि अर्धा कपच इथे आपल्याला साखर घालायची आहे। तर पिठी साखर घालायची नाही, अख्खी साखरच घालायची आहे। अर्धा कप साखर एवढ्या प्रमाणासाठी अगदी परफेक्ट आहे। तुम्हाला जर खूप जास्त गोड हवं असेल तर 1-2 चमचे साखर तुम्ही वाढवून घेऊ शकता, पण एवढी साखर अगदी परफेक्ट आहे। तर आता ही साखर सुद्धा एक 2 ते 3 मिनिटे आपण असंच परतून घेणार आहोत। लक्षात ठेवा संपूर्ण प्रोसेस करते वेळेस गॅसची फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायची आहे, अजिबात मोठी करायची नाही। तर इथे साखर घातल्यानंतर सुद्धा 1-2 मिनिटे छान परतून घेतलं आणि आता यामध्ये मी अर्धा कपच दुधावरची फ्रेश मलाई घातलेली आहे। तर तुमच्याकडे जर एकाच वेळी एवढी मलाई निघत नसेल तर 2 दिवस तुम्ही साठवून ठेवू शकता, म्हणजे आदल्या दिवशीची आणि दुसऱ्या दिवशीची। जास्त दिवस साठवलेली मलाई इथे घ्यायची नाही, नाहीतर त्याचा वास येऊ शकतो। तुमच्याकडे जर मलाई नसेलच तर इथे तुम्ही पाव कप मिल्क पावडर घालू शकता। मिल्क पावडर पाव कप घालायचं आणि पाव कपच यामध्ये तुम्ही दूध घालायचं आहे। तर त्याऐवजी तुम्ही हे सुद्धा घालू शकता। तर इथे पहा मलाई घातल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटे मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल हळूहळू साखर ही मेल्ट होत आहे। साखर मेल्ट व्हायला लागली की यामध्ये सुद्धा हलकासा ओलसरपणा यायला लागतो। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। पाणी जर वापरलं तर ही बर्फी खूप जास्त दिवस टिकणार नाही। पाणी न वापरताच आपण ही बर्फी बनवणार आहोत। तर आता यामध्ये फ्लेवर ॲड करण्यासाठी इथे मी अगदी पाव चमचा व्हॅनिला एसेन्स घालणार आहे। व्हॅनिला एसेन्स घातलं का ही बर्फी अगदी मार्केटमध्ये मिठाईच्या दुकानात भेटते त्याच चवीची बनवून तयार होते। तुम्हाला जर हे घालायचं नसेल तर इथे तुम्ही अर्धा चमचा वेलची पावडर सुद्धा घालू शकता, पण एकदा व्हॅनिला एसेन्स घालून पहा, अगदी मार्केटमध्ये भेटते तशीच ही बर्फी बनवून तयार होते। तर व्हॅनिला एसेन्स घातल्यानंतर परत एकदा हे संपूर्ण मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि झाकण लावून 2 मिनिटे आपल्याला हे असंच वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या साखरेला परत एकदा छान असं पाणी सुटतं आणि बर्फी अगदी व्यवस्थित अशी सेट होते। तर आता यावरती आपण झाकण लावूया आणि 2 मिनिटे वाफ काढून घेऊया।
आणि 2 मिनिटानंतर आता झाकण काढून पाहूया तर तुम्ही बघू शकाल ह्या बर्फीच्या मिश्रणाला हवं तेवढं पाणी सुटलेलं आहे आणि साखर यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे। तुम्ही बघू शकाल याला अगदी छान अशी बाइंडिंग सुद्धा आलेली आहे। तर ह्या स्टेजला इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे, अजून याला आपल्याला जास्त शिजवायचं नाही। आणि आता हे आपण एका ताटेवरती काढून घेऊया आणि छान असं पसरवून घेऊया, म्हणजे याला हलकंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। खूप जास्त थंड करायचं नाही, हाताला आपल्या सोसवेल इतपतच थंड करून घ्यायचं आहे। खूप जास्त थंड झालं तरी ही बर्फी पूर्णपणे सेट होते, कारण यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। हाताला सोसेल इतपत थंड झालं का हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे मी हे पीठ 5-10 मिनिटं छान असं कोमट करून घेतलेलं आहे। रूम टेम्परेचरवरच ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही। तर आता हे पीठ आपण मळून घेऊया। अजून सुद्धा थोडंसं हे पीठ गरमच आहे, गरम असतानाच मी हे मळून घेणार आहे। तुम्हाला जर हाताला थोडाफार चटका लागत असेल तर एखाद्या वाटीने किंवा ग्लासने सुरुवातीला मळून घ्या आणि नंतर मग हाताने तुम्ही याचा गोळा तयार करून घ्या। तर इथे मी याचा छान असा गोळा तयार करून घेतला। तर आता आपण हे 3 इक्वल भागामध्ये कट करून घेऊया, म्हणजे इथे आपल्याला 3 अगदी परफेक्ट असे लेयर्स तयार करायला येतील। तर पहिला भाग घ्यायचा आणि त्यामध्ये इथे मी केशरी फूड कलर घालणार आहे। तर इथे मी पावडर कलर थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून ठेवला होता, तुमच्याकडे जर लिक्विड कलर असेल तर तो सुद्धा वापरू शकता। तर इथे पहा, इथे आपला केशरी रंग तयार झालेला आहे। तर याची छान अशी आपण थोडंसं पसरून पोळी करून घेऊया आणि हे आपण बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर इथे आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे आणि दुसऱ्या भागामध्ये इथे आपल्याला हिरवा कलर घालायचा आहे। हिरवा देखील मी कोरडा कलर होता तो पाण्यामध्ये मिक्स करून ठेवला होता, तो सुद्धा आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला हिरवा रंग तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हिरवा रंग केशरी रंग 15 ऑगस्टसाठी ही बर्फी बनवायची नसेल तर ही बर्फी तुम्ही रक्षाबंधनसाठी सुद्धा बनवू शकता। रवा नारळाची बर्फी आहे, त्यामुळे रक्षाबंधनसाठी सुद्धा तुम्ही ही बनवू शकता। यामध्ये कुठलाही कलर वगैरे वापरण्याची गरज लागत नाही, जशी आहे तशीच तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये सेट करून घेऊ शकता, म्हणजे तुमची इथे रक्षाबंधन स्पेशल सुद्धा बर्फी बनवून तयार होते। तर आज मी तुमच्यासाठी 2 in 1 बर्फी घेऊन आलेली आहे। रक्षाबंधनसाठी बनवा किंवा 15 ऑगस्टसाठी, दोन्हीसाठी ही बर्फी चालते। तर इथे आपण तिन्ही पोर्शन छान असे तयार करून घेतलेले आहेत। पांढरा भाग सुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेते। तर इथे मी एका प्लेटला तुपाने ग्रीस करून घेतलं, तुम्ही तेलाने सुद्धा ग्रीस करून घेऊ शकता। त्यावरती थोडेसे पिस्त्याचे आणि बदामाचे काप अशा पद्धतीने पसरून घेतलेले आहेत। हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, फक्त छान दिसण्यासाठी मी हे इथे घातलेलं आहे। तर सुरुवातीला इथे आपल्याला केशरी कलरचा जो पोर्शन आहे तो सेट करून घ्यायचा आहे, मग त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचा भाग आहे तो ठेवून आपल्याला छान असा पसरून घ्यायचा आहे। हाताने किंवा मॅशरने किंवा एखाद्या वाटीने सुद्धा हे पसरून घेऊ शकता। पांढरा भाग सुद्धा छान असा पसरट करून घेतला आणि आता त्यावरती आपल्याला हिरवा रंग पसरवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर 3 लेयर बनवायचे नसतील तर परत एकदा सांगते, तर एकच तुम्ही अशा पद्धतीने छान असं पसरवून एखाद्या मोठ्या ताटेमध्ये किंवा प्लेटमध्ये, डब्यामध्ये कशामध्येही सेट करून घेऊ शकता। तर तिन्ही रंग मी छान असे पसरवून घेतलेले आहेत। तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी इथे आपली ओल्या नारळ आणि रव्यापासून तिरंगा बर्फी बनवून तयार झालेली आहे। अगदी मस्त लागते खायला, काय सांगू। बनवल्याबरोबर इथे माझी बर्फी 10 मिनिटांमध्ये पूर्ण संपून गेलेली आहे। इतकी टेस्टी मिठाई बनवून तयार झालेली होती। तर 15 ऑगस्टसाठी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। 15 ऑगस्टसाठी नसेल तर रक्षाबंधनसाठी सुद्धा तुम्ही बनवून ट्राय करू शकता। मागच्या वर्षी सुद्धा मी तिरंगा केक इडली कशी बनवायची किंवा तिरंगा ढोकळा कसा बनवायचा ह्याची सुद्धा रेसिपी पोस्ट केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता। ती सुद्धा खूप छान लागते। ढोकळा सुद्धा अप्रतिम चवीचा झालेला होता, त्यामध्ये आपण कुठलाही रंग वगैरे वापरला नव्हता, नॅचरल कलर आपण वापरून तो ढोकळा बनवलेला होता। तर ती सुद्धा तुम्ही रेसिपी नक्की पहा। तर पहा, इथे आपले बर्फीचे पीसेस कट करून झालेले आहेत। तर याचं टेक्स्चर पहा किती सुंदर असं आलेलं आहे। दिसायला जितकी सुंदर दिसते, खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते। तर नक्की ट्राय करा 15 ऑगस्टला किंवा रक्षाबंधनला। आणि कशी झाली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।